Hello, dear student. Today we learn the new chapter of 8th class, that is the pollution. आपण 8वी या वर्गातील 8वा चॅप्टर आहे पोल्युशन. हा आज आपण सुरुवात करत आहोत. बघा, पोल्युशन म्हणजे काय? प्रदूषण. आपल्याला माहिती आहे आजच्या कंडिशन मध्ये पोल्युशन हे खूप जास्त प्रमाणात होत आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे औद्योगिकरणामुळं किंवा जे बांधकाम जास्त प्रमाणात होत आहे, जंगल तोडून, त्यामुळे आपलं जास्त प्रदूषण होत आहे. त्यालाच आपण पोल्युशन असं म्हणतो. मग पोल्युशन चॅप्टर हा खूप इझी चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये काही टॉपिक आहेत जे स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत. तर टॉपिक टू बी लर्न मध्ये बघा, सर्वप्रथम आहे पोल्युशन, 2 नंबरला पोल्युटंट, 3 नंबरला एअर पोल्युशन आहे, 4 नंबरला इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड एनिमल, 5 नंबरला वॉटर पोल्युशन, 6 नंबरला इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन, 7 नंबरला सॉइल पोल्युशन, 8 नंबरला रिलेशनशिप ऑफ सॉइल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर पोल्युशन, अँड पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. असे काही 9 टॉपिक आहेत जे आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. तर पोल्युशन हे अगोदर समजलं पाहिजे, पोल्युशन म्हणजे काय. त्याच्यामध्ये पोल्युटंट आहे, पोल्युटंट पण समजलं पाहिजे. हे 2 टॉपिक किंवा हे 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला जसं एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉइल पोल्युशन आहे, हे आपल्याला ऑटोमॅटिक समजायला लागणार. आता पोल्युशन म्हणजे काय नेमकं थोडक्यात लक्षात घ्या. एखाद्या आपण जास्त झाडी आहे किंवा जंगल अशा ठिकाणी गेलो, तिथं काय पोल्युशन असतं का? नाही, कारण त्या ठिकाणी एकदम फ्रेश एअर असतो, फ्रेश एअर, किंवा तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे ते एकदम सुटेबल असतं आपल्यासाठी. मग त्या ठिकाणी पोल्युशन आहे असं आपण म्हणू शकत नाही. मग पोल्युशन कोणत्या ठिकाणी होऊ शकतं? ज्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन आहे, म्हणजे शहरीकरण आणि तिथंच इंडस्ट्रियलायझेशन, अशा ठिकाणी पोल्युशन असतं. आता पोल्युशन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं, जसं की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, हे वेगवेगळे त्याच्यामधले टाईप आहेत. तर अगोदर महत्वाचं म्हणजे पोल्युशन म्हणजे काय समजलं. प्रदूषण म्हणजे पोल्युशन, मराठीत आपण त्याला प्रदूषण असं म्हणतो, आणि इंग्लिशमध्ये पोल्युशन. आता बघा, पोल्युशन म्हणजे काय? कॉन्टॅमिनेशन ऑफ नॅचरल इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंट म्हणजे काय? इन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला परिसरात जे काही वातावरण आहे त्याला आपण काय म्हणतो? इन्व्हायरमेंट. मग कॉन्टॅमिनेशन होणे, कशाचं कॉन्टॅमिनेशन? नॅचरल इन्व्हायरमेंटचं, म्हणजे नैसर्गिक वातावरणात जे निसर्गाने आपल्याला दिलेलं वातावरण आहे, जसं की म्हणजे ज्या ठिकाणी झाडी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पतीचे झाड आहेत, त्या ठिकाणी आपल्याला एकदम फ्रेश एअर येतो, त्याला कॉन्टॅमिनेट करणे म्हणजे काय? पोल्युशन. मग कोण कॉन्टॅमिनेट करतं? तर कोण करतं? पोल्युटंट करतात. जे पोल्युटंट नॅचरल इन्व्हायरमेंटला कॉन्टॅमिनेट होतात तेव्हा त्या ठिकाणी काय होतं? पोल्युशन होतं. मग कॉन्टॅमिनेशन झाल्यानंतरच आपण त्याला काय म्हणतो? पोल्युशन झालं असं म्हणतो. मग पोल्युटंट कोणते असतात नेमके? तर आता बघा, फॅक्टर अफेक्टिंग टू द नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टीम अँड कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. जे पोल्युटंट, आता पोल्युटंट कोणते? हार्मफुल गॅसेस असतात, सॉलिड पार्टिकल्स असतात, लिक्विड पार्टिकल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युटंट हे आपल्या आजूबाजूला असतात, ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी. आणि ते काय हार्मफुल करतात? आपल्या इकोसिस्टीमला, ज्याच्यामध्ये आपलं बायोटिक आणि अबायोटिक आहे. बायोटिक म्हणजे काय? आता बघा इथं बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि अबायोटिक म्हणजे काय? नॉन लिव्हिंग. लिव्हिंग लिव्हिंग म्हणजे जे जीव आहेत, सजीव आहेत, ते बायोटिक, आणि अबायोटिक म्हणजे जे निर्जीव आहेत, जसं एअर, वॉटर आणि सॉइल. यांना पण आणि यांना पण, जे इकोसिस्टीम मध्ये आहेत त्यांच्यावर काय करतात? ते इफेक्ट करतात, हार्मफुल इफेक्ट करतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? पोल्युटंट. मग पोल्युशन समजलं काय? सिंपल, कॉन्टॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट, त्याला आपण काय म्हणायचं? पोल्युशन. मग पोल्युटंट काय? फॅक्टर अफेक्टिंग टू द नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टीम अँड कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, त्याला काय म्हणायचं? पोल्युटंट. आता प्रश्न आला असेल, इकोसिस्टीम म्हणजे काय? इकोसिस्टीम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बायोटिक म्हणजे जीव पण राहतात आणि निर्जीव पण राहतात, अशा दोघांच्या एकत्रित करण्याला आपण काय म्हणतो? इकोसिस्टीम असं म्हणतो. त्याच्यामध्येच आहे आता एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे काय? कॉन्टॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्स लाईक पॉयझन गॅसेस, स्मोक अँड मायक्रोब्स. आता
हे कळालं असेल पोल्युशन म्हणजे काय, ह्या पोल्युटंटमुळे पोल्युशन होतं. मग आता एअर पोल्युशन काय, कॉन्टॅमिनेशन ऑफ एअर, आपल्या आजूबाजूला असणारा एअर जेव्हा कॉन्टॅमिनेट होतो कोणत्या सबस्टन्समुळं, हार्मफुल गॅसेसमुळं, पॉयझन गॅसेसमुळं, स्मोक म्हणजे धूर, आणि मायक्रोस. मायक्रोस म्हणजे काय, जसं की आपल्याला स्पोर्स माहित आहेत, स्पोर्स, पोलन ग्रेन्स, त्याला आपण मायक्रोस म्हणतो. त्याच्यामुळे पण आपलं काय एअर काय होतं, पोल्युटंट होतं. जे केमिकल, आता जे एका ठिकाणी केमिकल स्प्रेड झाले तिथले मायक्रोब्स काय करतात, ते केमिकल म्हणजे शोषण करतात व दुसऱ्या फुलावर जाऊन बसतात, मग तिथं एअर पोल्युटंट तयार होतं. किंवा एखादा पाऊस पडला त्या ठिकाणचं एअर म्हणजे हे करून पोल्युटंट किंवा तिथले मायक्रोब्स काय करणार, त्याला शोषण करून दुसऱ्या ठिकाणी सोडणार, त्याच्यामुळे पण आपलं एअर पोल्युशन होतं. मग ह्याची एअर पोल्युशनची ही डेफिनेशन, पोल्युटंटची आणि पोल्युशनची, अशा 3 महत्वाच्या डेफिनेशन आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे इफेक्ट बघायचे आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल इफेक्ट आहेत, मॅनमेड इफेक्ट आहेत. त्याच्यानंतर मग आपलं वॉटर पोल्युशन आहे, त्याचे पण इफेक्ट आहेत. सॉइल पोल्युशन आहे, आणि या सगळ्यांचं दोन्हीचं एक रिलेशनशिप कशावर, सॉइल पोल्युशनवर काय होतं ते, आणि पोल्युशन, आणि त्याला कंट्रोल कसं करायचं, आणि त्याच्यावर प्रिव्हेन्शन कसं आणायचं, हे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर बाकीचं टॉपिक आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.